आज मात्र पुन्हा एकदा त्यांची गाठ पडली एकमेकांशी ठकाठका आणि नैमित्य आहे रायगड जिल्हा परिषद चषक 2021चं। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय पुन्हा एकदा या छोट्याशा अंकिकेमध्ये जिचं नाव आहे रायगड जिल्हा परिषद चषक 2021। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून, आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आणि आमच्या साई स्टार क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपण स्वागत करूयात आणि घेऊन जाऊयात मैदानाच्या आतमध्ये। अतिशय सुरेख अशा सामन्यांचं आयोजन टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटशी खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याशी जोडलेली ही नाल आणि त्या नाळेमधील अंतर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं दूर केलेलं आहे आणि त्यासाठी चाललेली क्रिकेटची स्पर्धा। अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी जपून आपुली केली, काल करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवता आली तव झेल घ्याव्या जो तो फासे टाके। आणि आपण पाहतो आपल्या आयुष्य आणि क्रिकेटमधील खऱ्या अर्थानं हे नातं आपण या छोट्याशा कवितेमधून ऐकलं। तसंच काहीच आहे या क्रिकेटमध्ये। पुन्हा एकदा आपण जाऊयात, पहिला चेंडू असणार आहे आणि पहिला चेंडू अव्वांतर। वाईटचा इशारा पंचांचा, कुठेतरी फलंदाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न असेल की पहिला गोलंदाज आहे मग असाच तो गोलंदाज असेल, याच्यावरती प्रतिघात आपण करायचं, अशा काहीशा स्ट्रॅटेजी असतात क्रिकेटमध्ये। त्या स्ट्रॅटेजीमधील ही पहिली स्ट्रॅटेजी आहे की काय की अवाक्याच्या बाहेर चेंडू गोलंदाजानं फेकला होता, प्रश्न मात्र पडतोय। ओव्हर द विकेटनं अतिशय सुरेख वेगवान चेंडू, यावेळी मात्र फलंदाज फक्त बघावं आणि बघत राहावं अशा प्रकारे हा लावण्य खनिज चेंडू होता आणि त्या चेंडूवरती आपण पाहिलं पूर्णतः खऱ्या अर्थानं फलंदाजाला खंडित ठेवलं गेलं। कुठल्याही प्रकारे आपण पाहतोय त्यानं मोठा फटका घेतला नाही, चांगलाच हतखंड पहिल्या चेंडूवरती लावला। जरी पहिल्या चेंडूवरती एक धाव आली असते तरी मात्र त्यानंतरची गोलंदाजी अतिशय भन्नाट राहिलेली आहे आणि त्याचं हे उत्तमचं उदाहरण आहे। वन्स अगेन वन मोर टाइम, जणू काही ॲक्शन रिप्ले आहे की काय। फलंदाज आपण पाहतोय फक्त बघत राहतोय, डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आहे। यदि यहाँ से बचेंगे तो और बनाएंगे, मात्र जास्त बनवायचे असतील हाणामारी करणं गरजेचं आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं पहिल्या रेस्ट्रिक्शनचं हे पहिलं षटक आहे आणि इथे आपल्याकडे पाबंद्या नसतील। आपल्यासाठी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय संपूर्ण आतमध्ये आहे, मग तुमच्यासाठी संधी आहे की आपण मोठे पटके घेऊन इथे धावा बनवायच्या, कट करून चेंडूला आपण दिशा द्यायची। मात्र इथे तसं का घडत नाहीये? नितीन धरणेकर हा तोच नितीन धरणेकर आहे का, हा प्रश्न आता मला पडतोय। सलग 3 चेंडू निर्धाव खेळलेत फलंदाजानं। फलंदाजाचं नाव नितीन धरणेकर, जो अकुर्ली संघाचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो। त्या विस्फोटक बॉम्बवरती, या विस्फोटक बॉम्ब म्हणजे या मोठ्या सुतली बॉम्बवरती जो धडामधूमपणे फुटतो त्याच्यावरती पाणी टाकलं की काय, हा प्रश्न आम्हाला पडलाय। यावेळचा बॉल, पंचांचा इशारा की अतिरिक्त चेंडू, अवांतरची धाव। दिनेशला आपण पाहतो इथे गोलंदाजी करताना अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक। मात्र 2 अवांतर चेंडू त्यानं फेकलेले आहेत आणि त्या 2 अवांतर चेंडूचा आपण जर कार्यकाल पाहिला तर त्या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये, 3 चेंडूमध्ये 2 धावा, त्याही अवांतरच्या। एकही धाव बॅटच्या पट्ट्यामधून आलेला नाहीये आतापर्यंतचा इतिहास। यावेळचा बॉल अतिशय सुरेख फटका ऑफसाईड क्षेत्रामध्ये खेळला होता। पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह क्रिकेट आणि पुन्हा एकदा अतिशय सुरेखरित्या जजमेंट, चांगलं कलेक्शन, कुठल्याही प्रकारची धाव घेऊ दिली नाहीये आणि याला म्हणतात सुंदर क्रिकेट। फक्त फलंदाजीच नव्हे तर इथे गोलंदाजी ही तितकीच चांगली या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। आता आपण पाहतोय त्याला पुन्हा एकदा गोलंदाजी तयार। ओहो, काय पीसफुल बॉलिंग अटॅक आहे। इन स्विंगचा सुलतान थोडासा चेंडूला स्विंग देतोय, थोडासा व्हायब्रेशनल चेंडू फेकतोय आणि फलंदाज मात्र तिथे लगेच चकला जातोय। वैशिष्ट्यमय गोलंदाजीचं एक वैशिष्ट्यमय जनक असं गोलंदाज अर्थातच बोनशेत संघाचा दिनेश फडके। मी आधी म्हटलं कित्येक वेळा हे 2 संघ एकमेकांसमोर आले, कित्येक वेळा या दोन्ही संघांना एकमेकांना जमीन दाखवलं, आसमान दाखवलं, मातीत लोळवलं आणि आता मातीत लोळवलंय गोलंदाजाला। या चेंडूवरती एक खणखणीत चौकार येतोय फलंदाज नितीन धरणेकरच्या बॅटमधून। ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते, आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते। थँक्यू। राम बोलल्याने मॅच जिंकते, मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलेलं आहे। नक्कीच राम तारणहार ठरला आणि भोकरपाडा हे नाव जरी ऐकलं की 3 राम ही संकल्पना आपण ऐकत असतो। मग ते 3 राम आपण पाहिलेले आहेत आणि त्यातील एक राम चमकला। इथे पाहूयात या मॅचमध्ये काय होत आहे। पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहत होतो, त्यामध्ये दिनेश हा गोलंदाजी करत होता। त्याचं षटक आपण संपताना पाहिलेलं आहे। 6 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, एकही गडी बाद झाला नाहीये। ही मोठी गोष्ट असणार आहे अकुर्ली संघासाठी।
म्हणतात ना, सर सलामत तो पगडी 50. म्हणजे जर डोकं असेल तर मग 100 पगड्या घालू आपण. मग त्या 100 पगड्या घालण्यासाठी डोकं वाचणं गरजेचं आहे. बघा इथे डोकं वाचवलंय, स्वतःला सेफ ठेवलंय पहिल्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं नितीन धरणेकर या फलंदाजानं, आणि आपल्या सोबत आलेला स्वप्नील शेळके त्याला देखील सेफ ठेवलेलं आहे. म्हणजे पहिलं षटक, काही म्हणतात की या षटकामध्ये कधी कधी आपण पाहतो की खूप कठीण गोलंदाजी होत असते आणि अशा वेळी मग विकेट्सवरती विकेट जातात आणि संघ पूर्णतः पिछाडीला येतो, संघाची पूर्णतः लयलूट होते. मग अशा वेळेला आपण जर ते पहिलं संकट टाळलं तर मागून कितीही संकट येऊ देत, मग त्यांना मात करण्याची क्षमता आपल्यामध्ये आपोआप ती ऊर्जा तयार होत असते. बघा तशीच काहीशी ऊर्जा इथे साठवून ठेवलेली आहे. त्या ऊर्जेचा प्रचंड विस्फोट होणार का, हा मोठा प्रश्न आम्हाला पडलाय. पाहूयात या षटकामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कुठला संघ हवी होतोय, कुठला गोलंदाज इथे हवी ठरतोय, कुठला फलंदाज इथून आपली छाप छोडतोय, हे पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाणं खूप गरजेचं आहे. बंदे है मुस्के हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी हिम्मती हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हम. स्वतःचं नशीब लिहायचं असेल, या रायगड जिल्हा परिषद ट्रॉफीवरती आपलं नाव करायचं असेल तर पहिल्या मॅचमध्ये जिंकणं खूप महत्वाचं आहे. कारण की पहिली पायरी चढल्याशिवाय दुसरी पायरी दिसत नाही आणि दुसरी पायरी चढल्याशिवाय तिसरी पायरी दिसत नाही. तर ही पायरी कोण चढून जाईल हा प्रश्न, आणि या प्रश्नावरती उत्तर म्हणून गोलंदाजी टाकण्यासाठी इथे गोलंदाज तयार. यावेळी सूरज, अतिशय सुरेख गोलंदाजी. गुडलँड स्पॉटला आपण चेंडूला टाकताना या सूरजला पहिलं थोडासा इनस्विंग करणं या सूरजचा स्वाभाविक गुणधर्म राहिलेला आहे आणि त्याचाच तो काहीसा वापर करतोय. पहा अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला त्याला पाहायला मिळते आणि तीच गोलंदाजी आपण इथे पाहतोय. गुडलँड स्पॉटला चेंडू पिचिंग झाल्यानंतर चेंडूला उचली मिळते आणि थोडासा वेग आपण पाहिला. मीडियम वेग आणि उचली या दोन गोष्टींचा द्विद्वंदी संगम पाहिला असताना आपण एका डॉट चेंडूची सांगता पाहिलेली आहे. ओहो, बॅटच्या मधोमध स्वप्नील शेळके ऑन फायर, आणि स्वप्नील शेळकेच्या बॅट मधून येतोय या मॅच मधील हा पहिला उत्तुंग षटकार. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी, महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महान खेळाडूंची क्रिकेटची पंढरी. नक्कीच रायगड जिल्हा महान खेळाडू, ती क्रिकेटची पंढरी. नाव गाजे दूर दूर पंढरपूर पंढरपूर. पुन्हा एकदा या भक्तिभावनेच्या वातावरणामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतोय. पाहूयात आपण मागील चेंडूवरती आलेला षटकार इथे अकोर्ली संघासाठी आल्हाददायक ठरला गेलेला आहे. पुन्हा एकदा बॅकफूटवरती जाऊन पूर्णतः विकेटचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. खऱ्या अर्थानं पीपी सर आपण पाहतो आताच्या क्रिकेटमध्ये आणि पहिल्या क्रिकेटमध्ये खूप बदल झालेला आहे. कारण की आता आपण लेदरचं जरी क्रिकेट पाहिलं तरी हार्दिक पांड्या वगैरे असेल विकेटचा पूर्ण वापर करतो. मात्र सेहवागला आपण पाहिलं, सेहवाग नेहमी मिडल स्टंपला बॅट ठेवायचा तर तिथेच उभा राहायचा आणि खडे खडे खेळणं आपण त्याचा खेळ अनेक मैदानामध्ये पाहिला. मात्र आताचा क्रिकेट म्हणजे चेंडू खेळण्यासाठी खेळाडू बॅकफूटवरती जातात आणि त्याचा हा धडाका आहे. स्वप्नील शेळके पुन्हा एकदा चमकतोय आणि स्वप्नील शेळकेच्या बॅट मधून पुन्हा एकदा एक षटकार निघतोय. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे या गान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे मैदान ग सैताचे. काय तडे पार फटकेबाजी होते मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील शेळके पुन्हा एकदा आपल्या जुन्या फॉर्मात उतरलाय आणि स्वप्नील शेळके दाखवून देतोय की आम्ही पहिल्या मॅचमध्ये जरी पहिल्या ओव्हरमध्ये जरी बॅकफूटवरती गेलो असेल मात्र त्यानंतर बॅकअप कसं द्यायचं हे आम्हाला आमच्या कर्णधारानं शिकवलंय. आणि इथे आपण पाहतोय तसाच काहीसा खेळ पुन्हा एकदा स्वप्नील शेळकेचा पाहायला मिळतोय. मागील ओव्हरचा जो काही आपण पाहतोय जो काही साठा होता तो साठा आता पूर्ण करतायत. या चेंडूवरती अजून एक गॅप मधून आपण चौकार पाहिला स्वप्नील शेळकेच्या बॅटमधून. संघाची एकूण धावसंख्या या चौकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच एकूण 22 धावा धावफलकावरती. एकही गडी बाद झाला नाहीये. आधी आपण का म्हटलं असं की सर सलामत तो पगडी 50, मग त्यापैकी या पगड्या तो घालतोय. षटकार आणि चौकारांच्या टोप्या घालतोय, मिरवतोय, धावा बनवतोय, अकोर्ली संघाला मजबूत स्थितीवरती नेऊन सोडतोय. डिफेन्सिव्ह क्रिकेट सुरक्षात्मकरित्या खेळणं पसंत केलं. सेफ झोन मध्ये चेंडू लँड होतोय. एक धाव मिळेल यात काही मात्र शंका नाहीये. एक धाव मिळते संघाला. एका धावेने संघ पुढे जाताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस एकूण 23 धावा धावफलकावरती. एकही गडी बाद नाहीये अकोर्ली क्रिकेट संघाचा. महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचा एकच होता तो राजा, महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचा एकच होता तो राजा. छाती ठोकून सांगते मी देव आहे शिवबामा,
नक्कीच अप्रतिम संगीताची पर्वणी डीजे नितीन आपण पाहतो या स्पर्धेला खऱ्या अर्थानं मोठ्या प्रचंड प्रमाणावरती आपण पाहतोय सुशोभित त्यानं केलेलं आहे. त्यानंतर साईप्रीत लाईव्हची पूर्ण टीम त्यांचंही कौतुक करणं खूप गरजेचं आहे. बघा आपण पाहतोय छोट्या छोट्या खेळाडूंपासून मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या क्लिप ते इथून मात्र सोशल मीडियावरती व्हायरल करतायत आणि आपल्यामधील आपल्या गावाखेड्यामधील आपल्या रुरल एरियामधील खऱ्या अर्थानं जे खेळाडू आहेत त्यांना मात्र इथून मोठ्या उंचीवरती नेण्याचं त्यांचं कार्य अगणित चालू आहे आणि त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. 2 षटकांचा खेळ झाला मित्रांनो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली होती 23 धावा. 11.50 सरासरी राखत असताना प्रति षटकामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी फलंदाजी दाखवली आणि पहिलं सत्र प्रगतीपथावरती चालू असताना ही फलंदाजी आपण पाहतो अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळते. दिनेश यावेळी गोलंदाजीसाठी मागील षटकामध्ये अतिशय अप्रतिम गोलंदाजी त्यानं दाखवली. या षटकामध्ये देखील तोच त्याचा तडाखा पाहायला मिळतोय आणि पहा पुन्हा एकदा तोच दिनेश बोनशेत संघाला तारण्यासाठी इथे गोलंदाजी करण्यासाठी तयार झालेला आहे. किती सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आपण त्याला पाहिलं अतिशय सुरेख गोलंदाजी केली. पूर्णतः संघानं त्यानं बांधून ठेवलं होतं. अकुर्ली संघाच्या अस्मिताच त्यानं हरवून घालवली होती. मात्र त्यानंतर आलेला मदतीला धावलेला तो स्वप्नील त्यानं अतिशय सुरेख फलंदाजी दाखवली. आता इथून स्वप्नीलला स्ट्राईक देणं महत्त्वाचं आहे का हा प्रश्न नक्कीच असणार आहे. कारण की त्या दुसऱ्या षटकामध्ये हाच तो स्वप्नील ज्यानं खऱ्या अर्थानं मोठे फटके दाखवले. मग यावेळी नितीननं त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. बघूया काय करतंय नितीन. कशा प्रकारे या चेंडूवरती वसपा घेईल की स्ट्राईक रोटेट करेल. दिनेश गोलंदाजीसाठी असणार आहे. यावेळीचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू अव्वंतेरची धाव मिळेल. बिना पायल घुंगरू आपण म्हणतो त्या प्रकारचा चेंडू आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची मेहनत न करता पैसा येणं ही एजन्सी असणार आहे आणि ती आपण पाहतो इथे खऱ्या अर्थानं मिळते संघाला. संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. एकही गडी बाद नाहीये. फलंदाजी करतोय प्रथम सत्रामध्ये अकुर्ली संघ. यावेळचा चेंडू यॉर्क लेनचा चेंडू होता. एक धाव सोडण्याचा धाडस असणार आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का नकार असणार आहे स्वप्नीलचा आणि नितीनचाही. समजदारीचं क्रिकेट चेंडूला मेरिट प्रमाणे खेळणं म्हणतात ना. मग त्यापैकी मेरिट प्रमाणे खेळ आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं नितीनचा हाच हतकंडा राहिला की इथून मी मेरिट प्रमाणे चेंडूला खेळेन आणि त्यासाठी त्यानं मात्र आक्रमक पवित्र अजूनही धारण केलेलं नाहीये. मात्र काहीशा षटकामध्ये आपण त्या जुन्या नितीनला पुन्हा एकदा पाहू. मात्र आता स्ट्रायकर रेंजवरती असणारे स्वप्नील. ओहो फुल टॉस बॉल होता आणि त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. मात्र तो आपल्याप झालाय आणि इथे एक चौकार लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये बाईकच्या स्वरूपात. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़. नक्कीच अप्रतिम संगीताची पर्वणी. 4 फेब्रुवारीची ती रात्र तुंबळ युद्ध झालं. सारं गड जणू सुभेदारांच्या तांडवानं भेदारून निघाला होता. गणिम तोंडात बोटं घालून सुभेदारांचं ते विलक्षण नूर पाहत होतं आणि आपण पाहिलं तेव्हा ते झालेलं मोठं युद्ध आणि त्या युद्धावरचं हे संगीत तानाजी माळुसरे यांना खऱ्या अर्थानं त्रिवार मानाचा मुजरा आमच्या डीजे मास्टर डीजे नितीननं दिलेला आहे. त्याचंही आपण फार मानूयात. पुन्हा एकदा पंच आपल्यापर्यंत इशारा इथे अव्वंतरचा करतायत. अतिरिक्तची धाव. या गोलंदाजाचा हा खऱ्या अर्थानं एक थोडासा बॅड पॅच राहिलेला आहे या मॅचमध्ये आणि याच मॅचमध्ये नव्हे तर आपण कित्येक मैदानामध्ये पाहतो या गोलंदाजाचा हा एक वीक पॉईंट आहे. तो जेव्हा जेव्हा ऑफस्टिक वरून चेंडू म्हणजे टर्न करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याला वाईट चेंडूंना नेहमीच सामोरं जावं लागत असतं. इथे क्रॉस बेटलने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे असणार आहे. मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. थँक्यू. काय संगीत आहे. म्हणजे संघ बघून तसं गाणं वाजलं जातं आणि गाणं वाजलं खऱ्या अर्थानं या स्वप्नीलच्या फलंदाजीसाठी. अतिशय सुरेख फलंदाजी. या चेंडूवरती षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिलाय. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. मात्र यावेळी सापडेल की काय. यस सापडलाय. एक मोठा धक्का बसतोय. स्वप्नील शेळके नावाचा फलंदाज बाद होतोय. अकुर्ली संघाला बसलेला मोठा धक्का. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय हे जेव्हा बघतीस तू माझ्याकडे. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय.
तर नक्कीच आता आमदार झाल्यासारखं वाटणार आहे गोलंदाजाला, कारण की हाच तो फलंदाज स्वप्नील शेळके ज्यानं अतिशय सुरेख फलंदाजी दाखवली, अकुर्ली संघाला मजबूत स्थितीमध्ये आणण्यासाठी त्यानं मोठं योगदान दिलं आणि त्याची विकेट संपादन केली खऱ्या अर्थानं या गोलंदाजानं. आणि त्याचं हे गाणं खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी असणार आहे आणि त्याला वाटत असेल मात्र आमदार झाल्यासारखं स्वप्नीललाही वाटेल, कारण की टाळ्यांच्या आतिषबाजीनं डगआउटमध्ये स्वागत झालंय जरी तो आऊट झाला असला तरी, कारण की तितकं चांगलं योगदान त्यानं आपल्या संघासाठी दिलं. पाहूयात संघाची एकूण धावसंख्या. धावफलकावरती जर आपण नजर टाकली दृष्टिक्षेपामध्ये पाहायला मिळतील त्या म्हणजेच एकूण 37 धावा, 37 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करते ती म्हणजेच अकुर्ली टीम. त्यामध्ये स्वप्नील शेळके हा फलंदाज 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं चांगलाच एक आपल्या संघासाठी माहोल बनवून गेलेला आहे. चांगला ॲटमॉस्फिअर आपण त्याचं पाहिलं आपल्या संघासाठी त्यानं बनवून गेलं. त्यानंतर अजूनही इथून नितीन धरणेकर मैदानाच्या आतमध्ये आहे, नवीन फलंदाज नयन धरणेकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे इथून धावा बनतील, धावा बरसतील, धावा वाहतील यात काही मात्र शंका नाही आहे. मात्र या धावा कशा अडवल्या जातील, मग त्या धावा छत्रीने अडवतील की बांध घालून अडवतील हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि ते पाहण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक छोटीशी टीम मिटिंग आपल्याला पाहायला मिळते. ड्रिंक ब्रेक लागलाय. त्या ड्रिंक ब्रेकमध्ये एक प्रश्न पडलाय की आता आपण कुठला गोलंदाज निवडायचा, कुठल्या गोलंदाजाला आपण इथून प्राचारण करायचं की जो आपल्या संघासाठी तारणहार ठरेल. आणि त्या प्रश्नावरती उत्तर सापडावं म्हणून एक छोटीशी टीम मिटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आणि त्या प्रश्नावरती उत्तर सापडलंय आम्हाला संक्षिप्त रूपामध्ये. ते आहे खऱ्या अर्थानं कंकेश. सविस्तरपणे माहिती कशी मांडली जाईल, येणाऱ्या 6 चेंडूंचा कार्यकाल सांगून जाईल. जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है. मान लो तो हार है, मान लो तो जीत है. नक्कीच मनामध्ये आपल्याला पहिला जिंकणं खूप गरजेचं असतं. 2 बंधू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, नयन धरणेकर आणि नितीन धरणेकर. ओहो, या गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. काय गोलंदाजी पहा, म्हणजे व्हेरिएशननं चेंडू फेकला, असं वाटलं की हा चेंडू एकदम लूज चेंडू आहे आणि सहज या चेंडूवरती लॉलीपॉप चेंडू सारखी बॅट इथे मात्र फलंदाज घालेल. मात्र त्यावेळी थोडासा व्हायब्रेशनल चेंडू होता आणि कंकेशचं हेच वैशिष्ट्य राहिलेलं आहे अनेक स्पर्धांमध्ये की गोलंदाजी करत असताना चेंडूला हातभर वळवण्याची क्षमता त्याच्यामध्ये. यावेळचा चेंडू फुलर लेंथ, फुल टॉस बॉल. फुल टॉस म्हणजे बाहुबलीसाठी छोटासा घास सहजरित्या गिलून काढलाय. नयन आणि नितीन या जोडीला आपण पाहतोय. मात्र एक शेर तर दुसरा 1.25 शेर. बडे मियाँ लेकिन छोटे मियाँ सुहान अल्लाह. आणि जब भाई साथ हो तो डरने का नहीं, सीधा ठोकने का. क्या बात आहे. नितीन आहे मग प्रश्न नाही. यावेळचा चेंडू यॉर्क लेंथ, बॅकअप कसं द्यायचं याचे उत्तम उदाहरण त्यानं दाखवलं. अतिशय सुरेख गोलंदाजी, म्हणजे 3ही चेंडू आपण पाहिलं, 3ही चेंडू एकाच प्रकारचे पीपी यानं फेकण्याचा प्रयत्न केला गोलंदाज कंकेशनं. मात्र दुसऱ्या चेंडूला त्याचा बेत फसला आणि तिथे तो बेत त्याच्यावरतीच उलटला गेला आणि आपण त्यावरती षटकार पाहिला होता. मात्र नंतर पुन्हा एकदा तो नव्यानं उभारण्यासाठी तयारी करतोय आणि चांगली गोलंदाजी दाखवतोय. पहा इथे तशाच प्रकारची गोलंदाजी. अशा प्रकारचे गोलंदाज नेहमीच आपल्या संघासाठी दुवा ठरत असतात. आणि ते का दुवा ठरत असतात, कारण की फलंदाजांचा जास्त आणि नियमित प्रवास असतो की ते वेगवान गोलंदाजी समोर प्रॅक्टिस करतात. आणि प्रत्येकी संघामध्ये आपण पाहतो की फार वेगवान गोलंदाजांना प्राधान्य दिलं जातं. हे आपल्या इकडचं क्रिकेट आहे. मात्र मोठ्या संघांना पहा एक तरी असा गोलंदाज वापरतात की त्यामध्ये तो फिरकीचा जादूगार असतो. आणि मग मॅचमध्ये कधी आपण पाहतो मॅच हातातून निसटते, मग अशा वेळी त्याचा वापर करणं हे खऱ्या अर्थानं त्यांचं नावलौकिक राहिलंय आणि त्यांच्या लौकिकास्पद कामगिरी ते करत असतात आणि जागतात. इथे पाहूयात या संघानं देखील तोच एक पवित्र आजमावलाय आणि त्यामध्ये कंकेश मात्र सुंदर गोलंदाजी दाखवतोय. या चेंडूला वेगानं, गोळीच्या वेगानं चेंडू ट्रॅव्हल झाले, तितक्याच तत्परतेनं चेंडूची अडव झालेली आहे. आणि आपण पाहतोय 2 फलंदाज चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील तिथे आखतात. या चेंडूवरती मिळते ती म्हणजेच 1 धाव. एका धावेने संघ पुढे. संघाची एकूण धावसंख्या 45 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद फलंदाजी करतोय तो म्हणजे अकुर्ली क्रिकेट संघ. काहीशा चेंडूंचा खेळ बाकी. कंकेश अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत दाखवून देते. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा तयार. यावेळचा चेंडू हवेमध्ये, बॅटच्या मधोमध, प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन दी वे. राईटी गॉट इट फ्लायटी, डाईट हिट मायटी. घाबरला मला घाबरला. तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा, मैं ना बन तू सतेरा, मैं ना बन तू सतेरा. मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा, मैं ना बन तू सतेरा. मोठा फटका शेवटच्या चेंडूवरती. आणि या षटकामधील ज्या काही धावा बनवायचा त्याचा बेत होता, तो बेत त्यानं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये साजिरा गोजिरा दाखवला. आणि इथे आपण पाहतोय या चेंडूवरती आपल्याला
एकूण संघाची धावसंख्या पाहायला मिळते 51. अर्धशतक कंप्लीट झालंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अकुर्लीच्या फलंदाजांसाठी. एकूण 51 धावा धावफलकावरती त्यांनी सजवलेल्या आहेत. चांगली फलंदाजी. स्वप्नील शेळकेचं मोठं योगदान राहिलं. त्यानंतर आलेला नयन धर्णेकर त्यानं देखील तशीच फलंदाजी दाखवली आणि संघाला इथे 51 वरती नेऊन ठेवलेला आहे या 4 षटकामध्ये. एक षटक बाकी आणि शेवटच्या या षटकामध्ये किती धावांपर्यंत संघ जाऊन पोहोचेल. 20 धावांचं षटक आलं 70 पर्यंत. आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोअर बनणार. आणि मगाच्या मॅचमध्ये आपण पाहिला की सहजरित्या त्या 60 धावा देखील चेस झाल्या होत्या. राजू फडके हा गोलंदाज आपण पाहतोय. याचा वापर इथे आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी. आणि कालच्या दिवसापासून आपण पाहिलं की थोडंसं पावसाचं सावट आहे आणि यामध्ये आपण पाहतो विकेटमध्ये थोडीशी नमी आहे. थोडीशी नरम आपल्याला विकेटपट्टी पाहायला मिळते. मग गोलंदाजांना साथ मिळेल असं खूप जणांना वाटलं. मात्र आज या मॅचेसमध्ये आपण पाहतोय आज खऱ्या अर्थानं पुलचे सामने आहेत आणि त्यामध्ये अशा धावा बरसणं पुढील मॅचेसमध्ये काय होईल हे पाहणं नक्कीच मजेदार असणार आहे. कारण की रायगड जिल्हा परिषद आहे आणि त्या रायगड जिल्हा परिषद चषकाचे हे सामने आपण पाहतोय. नक्कीच क गटामधील आपण सामने पाहतोय आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते इतकी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. तर नक्कीच इथून ट्विस्ट येतील सामन्यामध्ये. विकेटपट्टी म्हणजे बायकांसारखी असते. कधी कुठले रंग दाखवेल याचा नेम नसतो. मग त्या विकेटपट्टीवरचे रंग आपल्याला काही दिवसानंतर पाहायला मिळतीलच. यात काही मात्र शंका नाहीये. पाहूयात मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊयात. गोलंदाज तयार. यावेळचा बॉल अतिशय सुरेख फटका. कार्पेटच्या आधारे खेळण्याचा प्रयत्न होता. डाऊन दी ग्राउंडचा फटका. 1 धाव कंप्लीट मिळणार आणि 1 धाव घेण्यासाठी धाडच दाखवलं. घेणंही गरजेचं आहे कारण की आपण म्हणतो की हे धावा घेणं खूप गरजेचं आहे. डॉट चेंडू गेला की मग प्रेशर वाढतो. प्रेशर वाढला की मग दबाव मोठा वाढतो आणि त्यानंतर विकेट्स पडतात. मग या विकेट्स वाचवायचे असतील तर मग त्यामध्ये सिंगल डबलला प्राधान्य देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मेरिट प्रमाणे खेळणं खूप गरजेचं आहे. मग ऑफ साईडचा चेंडू ऑफ साईडला मारायचा. लेग साईडचा चेंडू लेग साईडला मारायचा. तसं प्रकारचं खेळणं खूप गरजेचं असतं. इथे हवेमध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फटका फसलाय आणि इथून मात्र फलंदाज येऊन तंबूमध्ये परतलाय. फलंदाज बाद नितीन धर्णेकर. साईनाथ साईनाथ तेरे हजारों हाथ साईनाथ तेरे हजारों हाथ जिस जिसने तेरा नाम लिया जिस जिसने तेरा नाम लिया तो नक्कीच आपण पाहतो इथे फलंदाज बाद झालाय. नितीन धर्णेकर या फलंदाजावरती खऱ्या अर्थानं खूप संघाच्या आशा होत्या मात्र त्या आशा पूर्णतः निपजल्या नाहीयेत आणि यावेळी मात्र तो बाद झालाय. मात्र तरी देखील टाळ्यांच्या आतिषबाजीनं स्वागत इथं आपण पाहतोय. यालाच म्हणतात खऱ्या अर्थानं सांघिक खेळ. जेव्हा एखाद्या खेळाडूचा बॅड पॅच चालू असतो तेव्हा आपण पाहतो की त्याचा संघच त्याला तारतो आणि मग ते तारतो कसं त्याचं हे उत्तम उदाहरण होतं. अकुर्ली संघासाठी देखील आपण टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. पहा इथे 11 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान नितीनच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि एखाद्या खेळाडूचा बॅट पास चालू होतो ना मग तेव्हा फॉर्म आणि क्लास या दोन्ही गोष्टींना खूप बाजूला ठेवावं लागतं. पहा इथे या चेंडूवरती चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. संघाचा संघनायक आणि त्या संघनायकाच्या बॅटमधून आपण हा चौकार पाहिलेला आहे. अतिशय सुरेख फटकेबाजी. आल्या आल्या तिखटतेवर एखादी नवीन सून जेव्हा आल्या आल्या आपल्या सासूवरती तिखटतेवर दाखवते ना मग हे तसेच काहीशे तिखटतेवर आहेत बरे का. आणि त्यामध्ये ते तिखटतेवर दाखवले कुणी तर फलंदाज होता नयन धर्णेकर यानं. तर नक्कीच नयन धर्णेकर षटकार आणि चौकाराच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि तो चांगल्याच धावांची रासलीला रचतोय. अतिशय सुरेख फलंदाजी तो दाखवतोय. आपल्या संघाला तारतोय. आपल्या संघाला मजबूत स्थितीत नेण्याचं काम तो करतोय. दुसऱ्या बाजूनं गोलंदाज त्याला रोख लावण्यासाठी एक मोठा हतकंडा घेऊन तयार आहे. मात्र ती हतकडी घालायची कशी हे त्याला मात्र समजत नाहीये. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बिटलने घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकाच्या अवाक्याच्या बाहेर हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथून मात्र मोठ्या फटक्यामध्ये. नक्कीच काही रिझल्ट असणारे चौकार असणारे. 4 धावा पहा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं फलंदाजी करणाऱ्या फलंदाच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहिला. तिथे क्षेत्ररक्षकांना देखील जिगवाच्या अकांतानं प्रयत्न केले की हा चेंडू आपण अडवू आणि त्यानंतर झेल घेण्याचा प्रयत्न करू. मात्र त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू गेला. 4 धावा मिळाल्या. संघ जाऊन मजबूत स्थितीमध्ये. एकूण धावा 61. 61 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बेटलनं पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आता यश आलंय. सुपर फिल्डिंग परफॉर्मन्स आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. पहा इथे
रनआउटच्या स्वरूपात नक्कीच संघाला एक धक्का बसणार आहे. फलंदाज इथे आपण पाहतोय बाद होतोय धावचितच्या स्वरूपात आणि षटक समाप्तीचा देखील आपल्याला इथे पंचांचा इशारा. अशा प्रकारे पहिल्या सत्राचा खेळ संपतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची आपण एकूण धावसंख्या जर पाहिली तर 63 धावा आणि 64 धावांचं टोटल सेट केलेलं आहे द्वितीय सत्रामध्ये खेळण्यासाठी या बोनशेत संघासमोर. तर या 64 धावांचं टोटल कसं ते पार करतील आणि या धावा कशा डिफेन्स केल्या जातील हे आपल्याला द्वितीय सत्रामध्ये कळणार आहे. त्यानंतर मी इथून घेईन छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा इथून आपण संधी देऊयात DJ नितीनला की आपण इथून एका सुंदर सुमधुर संगीतानं आमच्या प्रेक्षकांची मनं जिंकायची आहेत. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा 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 गिरशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा गिरशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा. तो चलिए धन्यवाद डीजे नितिन. जितनी भी तारीफ किया जाए आपका उतना ही कम. तो आइए हुए तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत. हेलो. तो फिर से एक बार देखिए एक बड़ा मुकाबला देखिए एक वही टारगेट देखने को मिला. लगभग पिछले मैच में देखिए जिस तरह के 62 रनों का टारगेट था लेकिन इस बार देखिए 64 रन 64 रनों की टारगेट से. लेकिन देखते इस 64 रनों की टारगेट को क्या फिर से एक बार इस मैदान के ऊपर इतिहास रचा पाएंगे. ये सब कहना हमेशा आसान रहता है लेकिन करना इतना आसान नहीं रहता है. कि इतना प्यार अगर आसान से मिलता तो मैं 1000 प्यार खरीद लेता. और क्रिकेट में अगर चौके छक्के लगाना या जीत आसान होता तो फिर मैं 1000 जीत लेते निश्चित रूप से. तो चलिए बात करेंगे हर टीम देखिए ट्रॉफी तक पहुंचने का सपना लेकर मैदान पर उतरता है लेकिन ट्रॉफी वही चूमता है जो मैदान के अंदर असली खून पसीना बहाता है. तो चलिए दोनों सलामी बल्लेबाज को मैदान के अंदर प्रवेश कीजिए और यहां से जीतने वाली टीम पिछला मैच जो मुकाबला जीते बुखारपड़ा टीम उसके बीच में मुकाबला होगा. राम ने देखिए आखिरी 3 गेंद के ऊपर 12 का जरूरत था और 2 दमदार छक्का. सुनील सर देखिए अंपायर के काम मैदान के अंदर. विनोद सर देखिए 2 अंपायरिंग बेहतर अंपायरिंग करते हुए इस टेनिस क्रिकेट को ऊंचा दर्जा देते हुए. अगर क्रिकेट में कहा जाए ना सबसे ऊंचा दर्जा अगर किसी को दिया जाता है तो वो है अंपायर है क्योंकि उनके ऊपर काफी कुछ निर्भर करता है. एक एक डिसीजन से एक एक मैच नहीं पूरा टूर्नामेंट भी बिगड़ जाता है. लेकिन देखिए इतना उनके अंदर प्रेशर रहता है. उस प्रेशर को लेकर जिस तरह से मैदान के अंदर हैंडल करते हैं ये काबिल तारीफ है. जितना अंतर्राष्ट्रीय में प्रेशर नहीं रहता है ना उतना ग्रामीण में प्रेशर रहता है अंपायर को. इसलिए सुबह सुबह एक अगरबत्ती लगाकर घर से बाहर निकलते हैं कि आज का दिन कैसे भी अच्छा निकले. तो चलिए दोनों बल्लेबाज देखिए मैदान के चेहरे में थोड़ी सी नाराजगी निराश हैं. जानते हैं रन थोड़ा यहाँ पर लुटा चुके हैं. बधाई पिछला मैच देखिए चेसिंग करते हुए 62 रन इस मैदान के ऊपर हासिल हो चुका है लेकिन हर मुकाबला में हासिल करना आसान नहीं रहता है. चलिए राम ने जो किया था मैदान के अंदर काम साइप्री लाइव इंस्टाग्राम पर देखिए जाकर वो वीडियो काफी बेहतर वायरल हो चुका है. वो 2 छक्के देखिए उम्दा छक्का था. टेनिस क्रिकेट का एक ऊंचा
लेवल का छक्का था। चलेंगे ये मैच भी उम्मीद करते हैं कि हाई वोल्टेज मुकाबला देखने को मिले। टॉस जीतने वाली टीम की बात करेंगे। पहले टॉस यहां पर जीते थे बोनसी टीम ने। टॉस जीतने के साथ पहले फील्डिंग लिए थे और उनके गेंदबाजों ने देखिए यहाँ पर रन काफी लुटाए। आकुर्ली टीम है, आकुर्ली के बाद आते तो निश्चित रूप से स्वर्गीय विष्णु से ठाकुर साहब देखिए जिनका टूर्नामेंट से 2 साल से इंतजार हो रहा है, क्योंकि मिस्यू मंगेश फड़के जिन्होंने टेनिस क्रिकेट ने नेरे दुंदरे क्रिकेट्स को काफी आगे तक लेकर पहुंचाए थे, उनके कारण वो टूर्नामेंट देखिए रुका है 2 साल से। और विजय से ठाकुर साहब देखिए इस मैच का आनंद ले रहे हैं यूट्यूब के माध्यम से और शुभकामनाएं इस टूर्नामेंट को देते हुए कुछ समय के बाद वो भी तशरीफ रखेंगे। और उस आकुर्ली टीम देखिए पिछले साल कोपरली के मैदान के ऊपर भी बड़े अच्छे काम किए थे। आकुर्ली टीम है, क्या कमाल के बल्लेबाजी उनका देखने को मिला था। और आज भी देखिए उनका टीम ने यहाँ पर बल्लेबाजी बहुत बेहतर देखने को मिला। टॉप ऑर्डर के तीनों बल्लेबाजों ने देखिए पहला विकेट से थोड़ा आसान से खोई थे, काफी डॉट गेंद खेले थे यहाँ पर नितिन, लेकिन उसके बाद अच्छा वहां साझेदारी बना था। तो चलिए सेकंड इनिंग्स से बात करेंगे। पहला गेंद देखिए वाइड क्या इजाफा, एक्स्ट्रा के रूप में 1 रन आता हुआ। एक्स्ट्रा रन देखिए आपका टोटल को तो ले जाएगा, अकाउंट से शुरू कर देगा एक बोनस के रूप में। जैसे कि इतना ड्रीम 11 खेलो तो पहले आपको कुछ बोनस मिलता है, 20 या 25 या 50 रुपये का बोनस आता है, वहां से आपको लालच बनता है, फिर आगे आपका अकाउंट से पैसा जाता है। ओ हो कमाल का गेंद ब्रह्मास्त्र, जो टेनिस क्रिकेट लीजिए, लेदर क्रिकेट लीजिए। और संदेश जी मैं कहूँगा ये गेंद है ना, लेदर क्रिकेट में आप जितना आसान कर सकते हो लेदर सीजन गेंद में, और टेनिस गेंद में इतना आसान नहीं रहता है। नया गेंद रहता है, काफी हाथ से फिसलता है, और उस गेंद में अगर आप सटीक यॉर्कर डाल दे तो, और फिर सोनी भी सुहागा। ये चलिए इस बार भी वही विकेट की जड़ में देखिए यहां से रूम नहीं मिलता है बल्लेबाज को। देखिए पर पैरों से रोकने का कोशिश किए, और पैरों से देखिए फुटबॉल पीपी जी कहते ना, फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है। फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन क्रिकेट में गेंदबाज अपनी उंगलियों से गेंद घुमाना ये उससे भी बड़ी बात है। कैरम बॉल लीजिए, नकल गेंद लीजिए, रिवर्स स्विंग लीजिए, आउट स्विंग, इन स्विंग, देखिए ये बहुत उससे भी बड़ी बात है। जो गेंदबाज के अंदर वो वेरिएशन रहता है। ये चलिए वही लाइन पकड़कर गेंदबाजी कर रहे हैं, इसका मतलब कि सोच यही हो चुका है कि हम 64 रन हमें बचाना है ना, फिर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल करना होगा। लेकिन इस बल्लेबाज को यहाँ पर सोच बदलना होगा। कहते ना, अगर जिंदगी में सफलतम पाना है तो, अगर जिंदगी में सफल होना है तो तरीका बदलो, इरादा नहीं। थोड़ा खेलने का तरीका बदलना होगा यहाँ पर, लेकिन जो इरादा लेकर उतरे हैं वो इरादा नहीं। जगह पे खड़े खड़े खेलने का कोशिश, शॉर्ट लिमिटन तैनात है शॉर्ट स्क्वायर लेग के रीजन पर, लेकिन लॉन्ग ऑन देखिए थोड़ा सा डीप रखा गया है, लेकिन तब तक दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ 1 रन आता हुआ। लेकिन सिंगल डबल से देखिए टोटल तो आगे बढ़ेगा। मैं पहले बता चुका हूं कि मंजिल तक पहुंचने के लिए रोने से मंजिल नहीं मिलता है। अगर 64 रन तक पहुंचना है, कहते हैं ना, अगर ऊंट से आपको दोस्ती करनी है तो फिर दरवाजा भी ऊंचा करना होगा। पीपी जी देखिए मुस्कुराते हुए और गेंदबाज फिर से एक बार तैयार। हो कमाल का गेंद बल्लेबाज से पूछ लिया, ऐसा सवाल उनके पास नहीं था जवाब, लेकिन ऑफ स्टंप के थोड़ा बाहर गेंद था, वाइड का इजाफा, एक्स्ट्रा के रूप में 1 रन आता हुआ। कहते ना, सांप अगर पत्थर का हो तो उसे सब पूछते हैं, अगर सांप जिंदा हो तो उसे बगैर मारे बिना चैन भी नहीं लेते हैं। तो ये काफी कुछ बदल चुका है, ऐसा क्रिकेट भी बदल चुका है। और ये चलिए लंबे समय के बाद आया एक बड़ा बहुत उम्दा छक्का, यानी जुगनी 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 सिक्सर। अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे, अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे बढ़ जाएगी। आपका क्या होगा जनाब अली? क्या बात है, आपका क्या होगा जनाब अली। तो यहाँ पर नतीजा तो यही देखने को मिलेगा आपको। जोखिम तो लेंगे बल्लेबाज चाहेंगे, और छक्का देखिए अकाउंट थोड़ा सा यहाँ पर तेज है। बाल बाल बचे, कहते हैं ना, किस्मत भी बहादुर के साथ, और कहते हैं ना, जिंदगी में इंसान को कभी कभी दुश्मन से भी प्यार हो जाता है। तो बल्ले का देखिए अंदरूनी हिस्सा लिया और थर्ड मैन से मारेगा कि बाहर 4 रन आता हुआ।
बल्लेबाज देखिए खुश रहेंगे। संदेश जी देखिए बल्ले का अंदरूनी हिस्सा लेकर चौका मिला और इससे खुशियों का ठिकाना नहीं। टोटल की बात करेंगे ना, टोटल देखिए 14 रन, क्योंकि मच्छर का बच्चा जब पहली बार उड़ा था ना और जब उड़कर वो घर वापस आया ना, उसे खूब मजा आया था। जब उसके बाप ने पूछा मच्छर के बच्चे से, बेटा आज पहली बार उड़ा कैसा लगा, उसने कहा कि बहुत मजा आया, क्योंकि मैं जिधर भी गया लोग तालियां बजाए। लेकिन मच्छर के बच्चे को पता नहीं था उसकी मौत की दावत दे रहे थे, उस तालियों के बीच में नहीं आया। तो पहली मर्तबा अगर इसे बल्ले का अंदरूनी हिस्सा लेकर अगर ऐसा रन आ जाए ना तो फिर बहुत मजा आता है, क्योंकि ज्यादा मेहनत नहीं आपको करना पड़ता है और उसके बावजूद भी देखिए किस्मत कहते हैं ना बहादुरों के साथ है। और ये 4 रन देखिए टोटल को देखिए जाकर पहुंचा दिया यहां से 14 रन से। देखिए टीम का टोटल है 14, क्या बल्लेबाज लेंगे और एक आग बड़ा सौदा। अभी तक देखिए अच्छी बल्लेबाजी देखने को मिला है। पिछला मैच देख लीजिए, इसी तरह के 62 रनों के पीछे जब उतरे थे तो आनंद की आतिश बल्लेबाजी देखने को मिला था। पहला ओवर में 18 रन बना लिए थे और उसके बाद वो चिंगारी देखिए धीरे धीरे ज्वालामुखी बना था। और ज्वालामुखी किसने उगाला था? राम। अंतिम 3 गेंद के पर राम ने किया था बहुत बढ़िया काम। लेकिन यहाँ देखते हैं खूबसूरत कौन बनाते हैं, क्या गेंदबाजी से या बल्लेबाजी से। देखिए ये तो मैदान बता रहा है, ये विकेट बता रहा है भाई बल्लेबाजी के अनुकूल है। अगर आप नजरें जमाकर गेंद से खेलते रहो तो फिर चौके छक्के आपको मिलता रहेगा। और ये चलिए नजरें जमाकर इस गेंद से खेलते रहो, मम्मी डैडी घर पे हैं भाई, बिंदास चौके छक्के लगाते रहो। तेरा क्या होगा कालिया? मैंने आपका नमक खाया सरदार। अब गोली खा। क्या बात है, यहाँ पर से गब्बर सिंह कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 मचाता है। और यहाँ पर देखिए 64 रनों की टारगेट को लेकर पीछे उतरे हैं, लेकिन यहाँ पर तबाही देखिए दोनों तरफ से, यानी दोनों बल्लेबाज। क्या बात है, दोनों तरफ से हो रही है वार। पीवी जी क्या कहना चाहोगे? गेंदबाज बचे तो कहां से बचे, लेकिन ये गेंद करना होगा। भला ही आपको विकेट ना निकले, लेकिन इससे कहते ना 4-5 ओवर के मैच में एक आध डॉट गेंद भी निकाल दे तो फिर विकेट का बराबरी का जाएगा। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 20 रन बनाए, तो अभी भी देखिए बात करेंगे ना 44 रनों की जरूरत है। और गेंद की बात करेंगे तो गेंद देखिए अभी काफी सारा बचा है, 22 गेंद बचा है, 22 गेंद दोनों तरफ से। और ये चलिए 1 रन तो बड़ी आसानी के साथ मिलेगा। देखिए मैदान से बात करेंगे, जो बाउंड्री लाइन है ना इतना बड़ा नहीं क्या रखा गया है, क्योंकि कम अभ्यास से खिलाड़ियों के पास चौके छक्के थोड़ा आसान नहीं रहता है। और 1 रन देखिए बड़े आसानी के साथ आता हुआ। टेनिस गेंद देखिए वक्त लेकर जाता है और आपको सिंगल में डबल भी कन्वर्ट करने का मौका रहता है। 21 रन बन चुका है, तो अभी भी 43 रनों का जरूरत है आने वाला 21 गेंद के ऊपर। दोनों बल्लेबाज देखिए सेट हो चुके, दोनों बल्लेबाज एक एक छक्के लगाकर बल्लेबाजी कर रहे हैं। और ये चलिए खराब गेंद था, लेकिन फील्डर ओहो एमो एमो, यानी कहते ना गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई। और ट्रॉफी चूमने का सपना देखे है और ये सपना तो टूट जाएगा। कहते हैं ना सपना तो टूट जाता है, मिलने की तुम कोशिश ना करना। और ये देखिए क्या आज कितना आसान था, चारों खाना चित, यानी 4 फील्डर आ गए थे, इकट्ठा हो गए थे। गेंद देखिए हाथों पर गया और कितनी आसान से निकल गया, भाग्य का साथ मिलता हुआ यहाँ पर। और ये चलिए फॉलो थ्रो, यहाँ पर भी एक हल्के से हाफ चांस था। देखते हैं रिप्ले में, देखते हैं थोड़ा सा पता चल जाएगा क्या हाफ चांस था यहाँ पर, या ग्राउंड तो शॉट कहते हैं ना कभी कभी खेलते हैं। गेंद तेज लगा है, चलिए मौका नहीं था, लेकिन से गेंद काफी तेज हाथों पर लगा। लेकिन टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 23 रन पहुंच चुका है। लेकिन अभी भी बात करेंगे ना यहां से गेंदबाज फिर से एक बार तरह सुमित देखिए यहाँ पर अच्छा गेंद, बल्लेबाज को देखिए यहाँ पर पिछली कुछ गेंदों से देखिए विकेट तो नहीं मिला है, लेकिन रनों में थोड़ा सा अंकुश लगाए हैं। और 2 ओवर का खेल यहाँ से देखिए समाप्त होता हुआ। 2 ओवर की समाप्ति के साथ टीम का स्कोर बात करेंगे तो यहाँ पर 23 रन बनाए और गेंद और रनों के बीच में देखिए अभी भी 18 गेंद 41 की जरूरत है। और देखते हैं 18 गेंद के ऊपर क्या 41 रन बना पाए। चलिए फील्ड खोल दीजिए, ज्यादा वक्त समय नहीं है डीजे। अकुरले टीम देखिए 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ 23 रन बनाए थे। और यहां पर भी देखिए यहाँ पर टीम भी देखिए यहाँ पर 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 23 रन बनाए, यानी मुकाबला देखिए यहाँ पर
बराबरी का चल रहा है, लेकिन से जाकर अगर विकेट की तरफ देखा जाए तो नितिन ने देखिए शुरुआत में बहुत डॉट गेंद खेले थे, लेकिन उनके साथ यहाँ पर स्वप्निल बहुत बढ़िया बल्लेबाजी किए थे। उन्होंने रनों का जो औसत को ना तेज रखे थे। और यहाँ पर देखिए ये दोनों बल्लेबाजी की बात करेंगे ना, कंकेश और रुपेश की जोड़ी, देखिए दोनों बल्लेबाज यहाँ पर एक एक छक्के लगाए हैं और दोनों सेट है मैदान के अंदर। तीसरा ओवर गेंदबाजी के लिए तैयार और ये ओवर बहुत बड़ा ओवर होगा। गेंदबाजी के लिए देखिए आकाश से, लेकिन से फील्ड देखिए खोल दिया गया है क्योंकि 5 ओवर का मैच जब 2 ओवर का खेल समाप्त हो जाता है तो आप 5 फील्डर खोल देते हैं, 4 फील्डर अंदर रहते हैं। जहाँ 4 फील्डर अंदर देखिए कप्तान ने कहाँ रखे हैं, एक शॉर्ट लेग रखे हैं, एक थर्ड स्लीप यानी गली और एक कवर दिखे रखे हैं और शॉर्ट स्क्वायर लेग रखे हैं। 18 गेंद 41 का जरूरत है। देखिए पॉइंट बहुत बड़ा गैप है, अगर कवर को भी बीट कर देते हैं ना तो शायद एक्स्ट्रा कवर एक रखा गया है बाउंड्री लाइन पर। थोड़ा पॉइंट देखिए और गली, ये थोड़ा बहुत बड़ा गैप है। और ये चलिए यहाँ पर से पहली गेंद के पर वार और तीसरी ओवर का एक अच्छा हो गया शुरुआत 6 रनों के साथ। क्या बात है, ये देखिए क्या कमाल की जोड़ी है संदीप जी, इसे कहते हैं जय और बीरू की जोड़ी और गेंदबाज की कमर तोड़ी। क्योंकि देखिए दोनों बल्लेबाज अभी तक गेंदबाज का कमर तोड़ कर रख दिए हैं और देखते हैं और कितना मुश्किल का सामना करना पड़ेगा। फुल टच गेंद, खराब गेंद, मामा ठाकुर अरुण भी गया और सपना भी भाग गए। अब शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा, डीजे वाले के साथ? विद्या की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है। बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झड़क झड़क मल्हारी धड़क धड़क भड़क साली चटक मटक फटक साली दुश्मन की देखो जो फट लावली। तो चलिए अभी देखिए समीकरण कैसा बदलता हुआ। 16 गेंद 29 का जरूरत है और 2 छक्के ने देखिए मैच में कैसे पलटवार कर दिया। और इसे कहते हैं भाई थोड़ा शराब पीने से किसी की याद आती है, अगर पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। और क्रिकेट में देखिए एकाक चौके छक्के से मुकाबला कितना करीब आता हुआ। 16-29 का जरूरत और कमाल की बल्लेबाजी, जितनी भी तारीफ कर रुपेश फड़के यहाँ पर 3 छक्के से बल्लेबाजी कर रहे हैं। और इस बार देखिए ये भी मैं कहूंगा छक्का नहीं, ये 8 के लिए जाता था लेकिन बल्ला काफी जल्दी आ गया था। नकल गेंद था, स्लोअर गेंद से वेरिएशन दिखाई उन्होंने। ये चीज होना चाहिए गेंदबाज के अंदर, अगर आप 3-4 गेंद नहीं करते हो तो फिर बल्लेबाज को रोकना बहुत मुश्किल हो जाएगा। और रुपेश फड़के देखिए पूरी तरह से हावी हो चुके हैं। अभी भी देखिए 15 गेंद 29 का जरूरत है। हाई वोल्टेज ड्रामा देखिए मैदान के अंदर बनते जा रहे हैं। दोनों बल्लेबाज देखिए अभी तक संघर्ष करते हुए, इसलिए तो मैं कहा भाई ये जय और बीरू की जोड़ी और अब तक गेंदबाज की कमर तोड़ी। लेकिन देखते हैं गेंदबाज क्या यहां पर थोड़ा सा कसरत किया, ऑफ स्टंप को पकड़ते हुए गेंदबाजी करते हुए। ओहो नजदीकी मामला हो सकता था, बाल बाल बचे और कहते हैं ना लेने का देना भी पड़ गया, लेकिन जोखिम तो लेना होगा। ये अच्छा सोच था, भला 1 रन गया लेकिन यहाँ विकेट गिरता ना एक सेट बल्लेबाज, और एक सेट बल्लेबाज का आउट होना यानी मुकाबले में आप वापसी कर सकते थे। आने वाली देखिए 14 गेंद 27 की जरूरत है। बड़ी अच्छी स्कोरिंग। सागर जी फड़के देखिए उनकी भी तारीफ करना चाहूंगा। आने वाला देखिए 14 गेंद 27 रनों की जरूरत है। लेकिन रुपेश देखिए अभी तक यहाँ पर चौके छक्के और सिंगल डबल सब कुछ जोड़ रहे हैं, एक अच्छी बल्लेबाजी का निशाना बता रहे हैं। रायगढ़ प्रीमियर लीग में हमने देखा था सुमित डोंगरी की बल्लेबाजी, चौके छक्के लगाते थे, सिंगल डबल। और ये चलिए ये तो यहाँ पर तिखाई और कर कहते ना सटीक बूंदा, ये सही जगह पे वार किया। यहाँ पर मोहतरम मोहर देखिए इनका जिक्र करते हैं, मयूर वाघमरे। देखिए मयूर वाघमरे की बात करेंगे ना, ये वाइड यॉर्कर उनका बहुत कमाल का रहता है। अच्छे अच्छे बल्लेबाज का पसीना छुटा देते हैं, उतना आसान काम नहीं रहता है वाइड यॉर्कर करना, इसके लिए काफी मेहनत करना पड़ता है। और 13 गेंद देखिए अभी भी 27 रनों की जरूरत है।
और इस बार देखते हैं गेंद कितनी अंदर कितनी बाहर से, ये देखिए थोड़ा सा बाहर यहाँ पर वाइड का इजाफा। देखिए कोशिश वही कर रहे हैं, वाइड यॉर्कर करने की कर रहे हैं, वाइड लाइन पकड़कर गेंदबाजी कर रहे हैं, चाहते हैं कि वाइड के रूप में 1 रन चला जाए, लेकिन बल्ले से चौके या छक्का ना जाए बल्लेबाज की तरफ से। और समीकरण देखिए बदलता हुआ, 13 गेंद 26 का जरूरत है। प्रति गेंद की बात करेंगे ना, 2 के औसत से रन बनाना होगा। कहते ना अगर पहचान बड़ी बनानी है तो फिर संघर्ष भी बड़ा करना होगा। सुमित ढुंगरे ने देखिए आज जो पहचान बड़े बनाए हैं ना, संघर्ष भी उन्होंने बहुत बड़े किया, इसलिए मिस्टर आरपीएल के नाम से पहचाने जाते हैं। बॉडी के दूर से खेल गए, लेकिन ओवर का हो गया समाप्त। एक अच्छा ओवर का समाप्त, इसे कहते हैं जिंदगी में ठोकर खाकर कभी उदास मत होना, क्योंकि ठोकर ही अक्सर इंसान को चलना सिखा देता है। और इस गेंदबाज ने दिखा दिया यहाँ पर 2 गेंद के ऊपर 2 छक्का खाया, और उसके बाद देखिए उसने चलना भी सीख लिया यहाँ पर। उसके बाद देखिए कोई चौके छक्के नहीं, सिंगल डबल से ओवर को कर दिया समाप्त। लेकिन आने वाला देखिए 12 गेंद और 26 का जरूर है। डीजे तो चलिए बात करेंगे यहाँ पर। देखिए दोनों बल्लेबाज मैदान के अंदर हैं, थोड़ा सा यहाँ पर बातचीत चर्चा चलता रहा। यहाँ पर पानी लेकर उनके साथी खिलाड़ी मैदान पर उतरे हैं, लेकिन ये पानी के साथ बहुत बड़ा टाइपिंग मैसेज गया होगा यहाँ से, पूरे डगआउट पर टाइपिंग हुआ होगा काफ़ी समय से कि कैसे बल्लेबाजी आगे करना होगा, और वही मैसेज को फॉरवर्ड करने के लिए मैदान तक पहुँचे हैं साथी खिलाड़ी। पानी के साथ काफ़ी कुछ प्यास है। तो चलिए इसी बीच चलते हैं, थोड़ा कुशल मूवमेंट है मैच का। लेकिन से मेहमान नवाजी महेंद्र भगत साहब माजी सदस्य, देखिए उनका यहाँ पर सम्मान किया जाएगा, और उनका सम्मान करने के लिए यहाँ पर गुजारिश करता हूँ संजय जी फड़के साहब। संजय जी फड़के साहब देखिए महेंद्र भगत साहब माजी सदस्य, देखिए उनका सम्मान करने के लिए गुजारिश करता हूँ। और उसके साथ साथ बात करेंगे और एक हमारे मेहमान अब विष्णु भागा पाटिल साहब, देखिए उनका भी सम्मान करने के लिए यहाँ से गुजारिश करता हूँ। महेश जी फटके देखिए उनके हाथों से सम्मान किया जाएगा। लेकिन सबसे पहले देखिए पर महेंद्र जी भगत साहब देखिए माजी सदस्य, उनका सम्मान किया जा रहा है। संजय जी फटके साहब देखिए उनके हाथों से सम्मान किया जाए। लेकिन उसके बाद जो हमारे दूसरे मेहमान हैं अब विष्णु भागा पाटिल साहब, देखिए उनका सम्मान करने के लिए यहाँ से महेश जी फटके देखिए उनके हाथों से यहाँ पर महेंद्र जी फटके देखिए क्या बेहतर यहाँ पर हमें जानकारी दे रहे हैं, ते दिल से उनका भी तारीफ करना चाहूँगा। परंपरा रीति रिवाज देखिए आए हुए मेहमानों का खातिरदारी करना, और उस रीति रिवाज को देखिए यहाँ पर साई स्टार्स क्रिकेट संघ उइगर आयोजित है रायगढ़ जिला परिषद चषक 2021 में सभी का स्वागत है। श्री विलास दादा फड़के देखिए यहाँ पर तशरीफ रखे थे, उद्घाटन उनके हाथों से किया गया था। उनके साथ साथ कई सारे ग्रामस्थ मंडल से कई सारे अतिथि भी यहाँ पर उपस्थित थे। तो चलेंगे यहाँ पर देखिए 12 गेंद 26 की जरूरत है। पिछला मैच देखिए 12 गेंद के ऊपर 24 का जरूरत था, 25 का जरूरत था। इस बार देखिए 12-26, क्या बात है। मैच लगातार वही बनते जा रहा है, वही समीकरण बनते जा रहे हैं। लेकिन देखते हैं यहाँ पर दोनों तरफ से, लेकिन मुश्किल बात क्या है यहाँ पर, ये दोनों बल्लेबाज अभी भी सेट हैं। लेकिन पिछला मैच में क्या था, विकेट गिरा था, दबाव बना था, राम के ऊपर बहुत दबाव था, लेकिन इस दबाव को बेहतर हैंडल किए थे। मुझे बड़ा अच्छा लगा था उनका वो मोमेंट्स जो सिंगल लेने को इनकार किया। और ये चलिए क्या खराब गेंद, और ये चलिए खराब गेंद, नो बॉल्स बीमर, और उसके ऊपर देखिए आता हुआ चौका रन, यानी कोल पंजा आता हुआ। जी हाँ, मैं हूँ खलनायक। क्या बात है, सारा समंदर मेरे पास है, बस एक बूंद पानी मेरा प्यास है। तो यहाँ पर पूरा मैच देखेंगे सामने है, लेकिन एक आध विकेट एक आध छक्के की बात है। छक्के तो नहीं मिला और चौके मिला। कहते हैं ना प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, और इस ओवर में पूरा गेम बदल गया। सृष्टि में तो हम इसके बाप होते हैं, नाम है शहंशाह। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। अरे दीवानो 12 गेंद 26 का जरूरत था। देखिए जिस खिलाड़ी का आपने कैच छोड़ा था, इसलिए तो संदेश जी में कहता कि इसकी मोहब्बत में एक आध थप्पड़ में ब्रेक ऑफ हो जाता है, और क्रिकेट में एक आध खराब फील्डिंग से मैच बेकार हो जाता है। जिन्होंने इश्क किया है, जिसकी ब्रेक ऑफ हुआ है, वो कह सकते हैं।
ओ हाँ, ये देखिए यहाँ पर कमाल की बल्लेबाजी। इसलिए तो कहा था भाई कि प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, कैंकस ने इस ओवर में गेम बदल दिया। तो पत्ता कर तो गुल हो, तो पत्ता कर। तो चलिए पहली यहाँ पर पार्टनरशिप इस टूर्नामेंट में 50 रनों की देखिए पार्टनरशिप साझेदारी, जोरदार ताली बजना चाहिए। 53 रनों की साझेदारी और यहां पर देखिए 10 गेंद 11 का जरूरत है। ओहो, दोनों तरफ से देखिए दोनों बल्लेबाज कर रहे हैं वार। और दीपक जी इसे कहते हैं अंगने में बाबा दुआरे पे मां, कैसे आओ गोरी में तोहरे घर मां, यानी दोनों तरफ से हो रहे वार, तो गेंदबाज बचे कहां से। चलिए अकेले हो गए यहां पर गेंदबाज, लेकिन से एक कैच और एक नो बॉल बिमर मैच को बदल ही दिया और बदल नहीं दिया। अकोरले टीम को मजबूर कर रहा है धीरे धीरे कि इस टूर्नामेंट के बाहर की तरफ रास्ता दिखा रहे हैं। मोहन से टीम देखे यहाँ पर स्नो तो में और ये देखिए यहाँ पर फंसे थे, लेकिन कहते हैं ना किस्मत भी कभी कभी बहादुरों के साथ है। दिन अच्छा नहीं है। गेंद और रनों के बीच में थोड़ा जिक्र करना होगा। 6 रनों का जरूरत है। गेंद की बात करेंगे तो यहां से 8 गेंद बचा है, 5 का जरूरत है, 5 रनों का जरूरत है आने वाला। देखिए यहां से 8 गेंद बचा है। आकुरली टीम आज से रहेंगे बहुत निराश। ओहो, ये चलिए और एक खराब फील्डिंग। चिंगो चिंगो इसे कहते हैं मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। और गेंदबाज देखिए नाखुश हैं। अभी केवल 1 रनों की जरूरत है। दीपक जी कम से कम 2 रन भी बचा देते ना, आखिरी ओवर में उम्मीद रहता था। इसलिए कहते ना किसी से दिल लगाने से अच्छा। गेंदबाज तैयार, अपील और यहां पर आउट्स, लेकिन देखिए गेंदबाज खुश नहीं है। दीपक जी गेंदबाज जानते हैं मैच जीतना बहुत मुश्किल हो गया है। जैसे कहते ना शादी के बाद अगर बंदा का पेट ना आए तो सोच लीजिए शादी से खुश नहीं है। तो इस विकेट मिलने के साथ साथ सोच लीजिए गेंदबाज इस विकेट से खुश नहीं है। क्या बात है, क्योंकि पीपी जी बात करेंगे ना, हमारे महाराष्ट्र के नौजवान को हमेशा नया नया चाहिए, कुछ ना कुछ। देखिए यहाँ पर विकेट मिला गेंदबाज को, देखिए कोई सेलिब्रेशन नहीं। जैसे कहते ना शादी के बाद अगर बंदा का पेट ना बाहर आए तो सोच लीजिए शादी से खुश नहीं है, जबरदस्ती की शादी है। तो उसी तरह से देखिए यहाँ पर विकेट मिलने के बावजूद भी गेंदबाज खुश नहीं। वो जानता है मैच सुपर ओवर तक पहुंच गया है, केवल जीत के लिए 1 रनों की जरूरत है। और ये टेस्ट मुकाबला थोड़ा देखने को मिल रहा है, वाइट का इजाफा। और कोई बात नहीं, अकोले टीम हार्ड लॉक मैं कहूँगा, आपने बहुत अच्छे क्रिकेट खेले, लेकिन लाइनअप के साथ कहते ना क्रिकेट में जीत मिले ना मिले, लेकिन दिल मिलना चाहिए। और दीपक जी कहते ना वक्त जब आंखें फेर लेता है तो शेर को कुत्ता भी घेर लेता है।